तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अलिबाग, रायगड तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर त्या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांतर्गत मंजूर असलेली पदे निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 29/6/2025 पर्यंतच्या कालावधीसाठी खालील जी पदे आहे तर ती भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे डायलिसिस टेक्निशियन. तर यासाठी इथं एक जागा आहे आणि यासाठीची तुम्हाला पात्रता लागणार आहे. तर तुम्हाला इथं 12वी सायन्स लागेल आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स लागेल तुम्हाला डायलिसिस टेक्नॉलॉजीचा. त्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष डायलिसिस विभागामध्ये टेक्निशियन म्हणून काम केल्याचा अनुभव इथं लागणार आहे. आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 17,000 रुपये मिळणार आहे. आणि जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते जिल्हा रुग्णालय अलिबाग. तर इथे तुमची नियुक्ती होणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर सदर पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून त्यांची जी नियुक्ती आहे तर ती 29/6/2024 पर्यंत इथं राहणार आहे. त्यानंतर अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या इथं सक्षम असावा. त्यानंतर या पदांसाठी दरमहा नमूद तक्त्यानुसार एकत्रित तुम्हाला मानधन देण्यात येईल आणि अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना इथं प्राधान्य दिले जाईल. तर या अटी व शर्ती तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत असलेल्या उमेदवारांना 5 वर्षे इथं सूट आहे वयामध्ये. तर इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांचे छायांकित सत्यप्रतीसह आपले जे अर्ज आहेत ते 19/7/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत. तर अर्ज पाठवण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अथवा पोस्टाने तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत 19/7/2024 पर्यंत. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, त्यानंतर जर नावात बदल झालेला असेल तर त्याची इथं राजपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 19/7/2024 पर्यंत इथं पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.